सो मित्रांनो, आज आपण निघालो आहे एका प्री वेडिंग शूटला. तर 2 ठिकाणी प्री वेडिंग करायची आपल्याला, एक संगमेश्वर आणि एक रत्नागिरी. सो संगमेश्वरचा स्पॉट तर फिक्स आहे, पण रत्नागिरीचा स्पॉट अजून फिक्स नाही केला आहे. तिकडे जाऊन बघूया कोणता बीच चांगला वाटतो आहे आणि तिकडे जाऊन शूट करूया. तर आत्ता 6:30 वाजलेत सकाळचे, अजून पण काळोखच आहे. तर बघूया, आता श्रेयस घ्यायला येतो आपल्याला, बघूया तो आला की. तर मित्रांनो, आजची आपली मेन हायलाईट असेल सप्तेश्वर मंदिर. खूप फेमस मंदिर आहे संगमेश्वरमधलं, रत्नागिरी जिल्ह्यातलं. तर मी पण तिथे पहिल्यांदाच चाललो आहे. खूप छान आहे, यूट्यूबवरती मी पण बघितलं होतं. आपण आज पहिल्यांदा एक्सप्लोअर करतो आहे ते. सो तिथे शूट पण छान होईल आणि आपल्याला कंटेंट पण खूप चांगला मिळेल तिथे. सो बघूया कसं आहे ते. रायडर आलेले आहेत. अर्धा तास झाला आम्ही नारायण तलावला एक राऊंड मारून आलो, तरी पण अजून काही क्लायंट आला नाही आहे. जाम टाइमपास चालू आहे. मित्रांनो, आता आपण थांबलो आहे ओशियानो पॅसिफिक हॉटेलमध्ये. मुंबई गोवा हायवेवरती जे हॉटेल आहे इथे बघू शकता तुम्ही. ॲम्बियन्स वगैरे खूप चांगला आहे इथला. आणि इथली स्पेशालिटी म्हणजे की इथे 100 रुपयाला अनलिमिटेड जेवण मिळतं. जेवण म्हणजे अनलिमिटेड नाश्ता मिळतो. सो आम्ही आता इथे ताव काढतो जरा. माझा ताट आहे, म्हणजे जागा थोडी कमी पडत होती ताटात म्हणून मी एवढंच घेतला. आणि याचा ताट एकदाच घेतला नाही. फायनली आपण पोचलो आहे सप्तेश्वर मंदिराकडे. खूप छान लोकेशन आहे. हे आपलं पहिलं लोकेशन आहे. पुढचं लोकेशन आपलं रत्नागिरीला असेल. तर तिथे बघूया जरा आजूबाजूला काय आहे.
लोकेशन आहे आणि इथलं फेमस म्हणजे पाण्याचं कुंड. एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे, पण मासे दिसतील इथे. खूप छान लोकेशन आहे. हे बघा, पावसाळ्यात इथे पूर्ण पाणी असतं आतमध्ये पण, आणि ते पाणी इथून इथे कुंडामध्ये येतं. मी निघतोय संगमेश्वरमधून आणि आता आपलं पुढचं लोकेशन आहे रत्नागिरीला. तर तिकडे त्याच्या आधी जेवायला वगैरे थांबूया कुठेतरी आणि मग पुढे जाऊ. मग बीचवरती शूट करायचं आहे. मग बघूया कोणता बीच चांगला वाटतं आणि तिकडे मग शूट करू. आपण आलो आहे आरेवारे बीचवरती. हे आपलं लास्ट लोकेशन आहे. त्या बीचवरती आपल्याला आता शूट करायचं आहे. तर स्कुबा डायव्हिंग करायचं आहे काय? कर, माझ्या हेल्प कर कर. च विचार कितीला आहे तर चिपकवतील आपल्याला. बोलतील चला आता. वर्षी पण आलो होतो एकदा शूटला, पण ते तिकडे होतं त्या साईडला केलं होतं. इथंच केलं होतं नाही. माझं रत्नागिरीचं क्लायंट होतं, तिकडे गेलो. आपल्याला एक स्टारफिश भेटलाय, त्याची डेड बॉडी आहे. हयात नाही आहे सध्या, 2 आहेत. आज बीचवरती वेळेवर पोचलो तर जरा बरं वाटतंय, कारण का नेहमी लेट होतो. क्लायंट इकडे तिकडे चेंज करायला जात असतात, तेव्हा पूर्ण सनसेट निघून जातो. आज सनसेटच्या आधीच आलो आहे तर जरा बरं वाटतंय. शूट चांगलं होईल आज. आज FPV सोबत जी मजा केली ना, आई शपथ सांगू नाही शकत. मी बघा एकदा फक्त. तर आता आम्ही पॅकअप करतोय
आजचं शूट संपलं आहे. खूप छान दिवस होता. शूट पण खूप छान झालं. लोकेशन पण चांगले होते. 2 नवीन लोकेशन आम्हाला आज बघायला मिळाले. बीचवरचं शूट पण खूप छान झालं. सनसेटला बरोबर आम्ही आलो होतो आणि एक पत्रिकेचा शूट पण केलं आहे. ते तुम्हाला इंस्टावरती बघायला मिळेल. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.